नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। कोकणातला जत्रा म्हणजे निव्वळ उत्सव नसून ती आमची संस्कृती आणि अस्मिता आहे। हनुमान जयंतीपासून सुरू झालेल्या जत्रांची ही मालिका आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। 15 गावाची ही शेवटची आणि भव्य जत्रा म्हणजेच मुसाळ सुर्वेवाडीची जत्रा। संध्याकाळी पालखी मंदिरातून बाहेर पडते आणि ढोल ताशांच्या गजरात नाचवली जाते। भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह बघूनच कळतं की ही परंपरा आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे। फक्त पालखी नाचवणं नाही तर हा आमच्यासाठी एक भावुक सोहळा असतो। वर्षभराची दुःख विसरून लोक या पालखीच्या दर्शनाला येतात। असं वाटतं साक्षात देवच आपल्यासोबत या जल्लोषात सामील झालाय। ही पालखी नाचवणं म्हणजे केवळ उत्साह नाही तर ही एक कला आहे। ढोलाच्या त्या खास ताल आणि ठेक्यावर पालखीला वेगवेगळ्या प्रकारे डोलवणं, झुकवणं आणि नाचवणं यासाठी खूप कौशल्य लागतं। ही जितकी मोठी कला आहे तितकीच ही मोठी जबाबदारी सुद्धा आहे। खांद्यावर देवाचा भार आणि मनात अढळ श्रद्धा घेऊन हजारो भाविकांच्या गर्दीत पालखीचा समतोल राखत तिला तालावर नाचवणं हे काम आमचे तरुण मंडळी अगदी निष्ठेने करतात। वर्षानुवर्ष चालत आलेली ही शिस्त आणि हा जोश पाहिला की अभिमानाने ऊर भरून येतो। गावामध्ये सर्व मंडळींना लाटेसाठी मोठ्या उत्साहाने प्रेम केल्या। लाटेसाठी श्री रघुनाथ राजारामराव सुर्वे 5000 रुपये। आता वळूया जत्रेच्या सर्वात रोमांचक भागाकडे, तो म्हणजे लाट सोहळा। पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या स्तंभाला ही लाट जोडली जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात खरखांबा। ही सगळी मंडळी लाट आणायला जातात। लाट खरखांबावर चढवण्याआधी ती खेळवली जाते। म्हणजे नक्की काय केलं जातं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल। लाट खेळून झाल्यावर ती खर खांब्यावर चढवली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का की लाट का चढवली जाते? तर लाट चढवण्यामागे खूप मोठी श्रद्धा आहे, भक्ती आणि नवस। संकटातून मार्ग निघाल्यावर कृतज्ञता म्हणून ही लाट फिरवली जाते। सुबत्ता गावात शेतीची भरभराट व्हावी आणि निसर्गाची कृपा राहावी यासाठी देवाला प्रसन्न करण्याची ही एक कडक प्रथा आहे। साहस्याचे प्रदर्शन हा सोहळा गावकऱ्यांच्या
एकतेचं आणि साहसाचं प्रतीक मानला जातो. काही ठिकाणी म्हणजेच काही गावात या लाठीच्या टोकाला भाविकाला बांधलं जातं आणि यालाच बगाड्या म्हणतात. आता जरी कोणाला बांधलं जात नसेल तरी या खर खांब्याभोवती लाट फिरवण्याचा तोच जोम आजही कायम आहे. लाट खर खांब्यावरती चढवणं याला बुद्धी आणि शरीराची ताकद दोन्ही लागते. खर खांब्याच्या एका टोकाला रस्सी बांधून समतोल राखला जातो, तर दुसऱ्या बाजूला लाठेला कैची आणि शिडी लावून तिला आधार दिला जातो. पण हा सोहळा जेवढा दिसायला भव्य आहे तेवढाच तो पार पाडण्यासाठी अफाट कष्ट लागतात. ही महाकाय लाकडी लाट आणि तो प्रचंड मोठा खर खांबा. विचार करा, भर उन्हात कोणतीही मशीन न वापरता केवळ हातांच्या जोरावर ती लाट स्तंभाच्या टोकापर्यंत चढवणं म्हणजे साक्षात चमत्कारिक आहे. वर खर खांबावर उभं राहून त्या लाटेचा समतोल राखणाऱ्या तरुणांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असतो. एक छोटीशी चूक आणि मोठा अनर्थ होऊ शकतो, पण आमच्या कोकणी तरुणांच्या मनगटात ती ताकद आहे आणि रक्तात ती भक्ती भिनलेली आहे. कपाळावर घामाच्या धारा वाहत असताना जेव्हा ही पोरं ती लाट वर चढवतात तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. लाट जर खर खांब्यावरती सुखरूप चढवली गेली तर देवाचा आशीर्वाद आपल्यावरती आहे अशी भाविकांची एक श्रद्धा असते. पण मंडळी थांबा, जत्रा अजून संपलेली नाही. पण पुढे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या जत्रेत फक्त साहस नाही तर पाहुणचाराची एक अनोखी परंपरा सुद्धा आहे. खेळी म्हणजे काय, 5 गावच्या पालख्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो नजारा कसा असतो आणि रात्रीच्या काळोखात रंगणारा तो पारंपरिक तमाशा, हे सगळं आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आणि हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे असा लाट सोहळा होतो का हे मला नक्की कमेंट करून सांगा.